छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडर चढ्या दराने विकणाऱ्या भारत गॅस एजन्सीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तसंच वेळेवरती वितरण न केल्याच्या तक्रारींमुळे ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक होऊन त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। शहरामधल्या विविध गॅस एजन्सीच्या समोर कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेधही व्यक्त केला। दरवाढ आणि उशिरा वितरण थांबवावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान शहरामधील 23 गॅस एजन्सी धारकांना ठाकरे सेना निवेदन देणार आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी देखील ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस। या माध्यमातून दोनच विषय आहे, गॅसची जी टंचाई आहे घरगुती गॅसची, OTP आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3,000 रुपये पण मिळतो। या दोन विषय आमचे महत्त्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोक असली पाहिजे। वाटतं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे, याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।